नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेकडून नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर खाली आंदोलन करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी आंदोलक जे आहेत नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर खालीनाथ आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त आहे, पण याच विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। आपण जर या ठिकाणी आंदोलकांच्या हातात बघितलं तर आपल्याला जेसीबी दिसतंय, त्याचबरोबर आपल्याला रेती असेल, खडी असेल, डांबर असेल, सिमेंट असेल, अशा पद्धतीच्या ज्या खड्डे बुजवण्यासाठी लागणाऱ्या ज्या रस्त्यांच्या कामासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी हातात घेऊन आंदोलन केलं जात आहे, थाळी वाजवली जात आहे। आपण जर बघितलं तर खालीनाथ आंदोलन या ठिकाणी त्या छावा क्रांतीवीर सेनेकडून सुरू असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण आज खालीनाथ आंदोलन जे आहे ते महापालिकेच्या प्रवेशद्वारावर करतात। नाही, नक्कीच या नाशिक शहरात असा एक रस्ता चांगला नाही आहे की ज्याच्यावर खड्डे नाही आहेत। माजी महापौर दशरथ पाटलांच्या काळात याच नगरपालिकेने घोषणा केली होती की खड्डा दाखवा आणि 100 रुपये मिळवा। आज अशी परिस्थिती आहे, चांगला रस्ता दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। मनपा आयुक्त आणि त्यांचं सगळं प्रशासन हे कुंभकर्णाच्या निद्रिस्त अवस्थेत झोपलेलं आहे। लोकांचे बळी जात आहे, लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। या खड्ड्यांमुळं नाशिककर भयभीत झालेले आहे। रस्त्यावर यायचं की नाही हा नाशिककरांसमोर सकाळी निघाल्यानंतर प्रश्न असतो। आपण बघितलं सगळीकडे ट्रॅफिक जाम होती, का होतीये तर या खड्ड्यांमुळे होतीये। या खड्ड्यांमुळे आजार वाढलेले आहेत, म्हणून मनपा प्रशासनाला आज आम्ही या ठिकाणी जेसीबी असेल, सिमेंट असेल, खडी असेल, रेती असेल आणि डांबर असेल या सगळ्या गोष्टी देऊन, तुमच्याकडे नसेल तर जनतेला सांगा, जनता तुम्हाला त्या ठिकाणी निधी देईल, पण आम्हाला रस्ते द्या, कारण रस्त्याशिवाय आम्ही या ठिकाणी सुखरूप प्रवास करू शकत नाही। स्कूल बस चालतात, शाळेतले विद्यार्थी लेट होत आहे, कामावर जायला लोकांना लेट होत आहे, याला जबाबदार फक्त नाशिक मनपा प्रशासन आहे। हे प्रशासन जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे। 7 दिवसाचा अल्टिमेट दिलंय, 7 दिवसात जर यांनी त्या ठिकाणी आमचे रस्ते सुरळीत केले नाही तर आम्ही गाड्या आज प्रतिमा स्वरूपात देतोय, पण भविष्यात गाड्या भरून आम्ही नाशिक महानगरपालिकेचे सगळे गेट बंद करून टाकू आणि याला जबाबदार नाशिक प्रशासन, नाशिक मनपा प्रशासन असेल याची त्यांनी नोंद घ्यावी। नक्कीच आपण जर बघितलं तर आंदोलकांच्या महापालिकेला दिलेला आहे 7 दिवसात जर नाशिक शहरातील हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।